हरिः ओं श्री हरिगुरुभ्यो नमः. नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं. हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणि जहुनुकन्या प्रवाहवत्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ग्रंथमुदीरयेत्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्. आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. सर्वगुरुभ्यो नमः. श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही अर्जुनानं पाशुपतास्त्र लभ्य केलेलं ते पळिले. रुद्रू अर्जुनाक आशीर्वाद करता पाशुपतास्त्र दिता मागीर तो अदृश्य जाल्लो. हांगा त्या वेळार अर्जुना लागीं दिक्पालक पुराय येयलींची. अष्टदिक्पालक येवन तांगेले महास्त्र पुराय व्हड व्हड अस्त्र कळवे वरुण इंद्रू आनी पुराय येवन ताका पुरे अस्त्र प्रदान करता. प्रदान करचे म्हळ्यार खाली अस्त्र हाता दिवची न्ही, ते अस्त्र प्रयोग करचे कशी उपसंहार करचे कशी त्या परे शिकूंक ताणें तशें ताणें दिलें. मागीर इंद्रान ताका अमरावतीक येवका म्हणून आदेश केले. देवती पुरे चमकलीची मातलिल्ले सारथ्यान तो एक इंद्ररथ पेटयला अर्जुनाक. तो कसो करता स्वर्गलोकाक सशरीर जावन प्रयाण करता. इंद्र सभे चमकल न्हय. इंद्र कसो करता ताका तो पुत्र समान न्हय, तागेले अंश न्हय. अर्जुना स्वागत केलें पटोवन धरलें तागेलें सिंहासन इंद्र सिंहासन आसा पळय ताजे अर्ध जाग्यार ताका बसयलें. म्हळ्यार ते सिंहासनार तोवय इंद्रूय दोग जणे ओटू बसलीची म्हण लेखोका. मागीर अर्जुनाक भारी प्रितीन तागेले जांगेर बसकोरून घेतलें की तो इंद्राक अर्जुन पूत जाता न्हय तशी. देवते पुरे ताका अर्घ्यपाद्य सत्कार दिताची ते पुरे स्वागत घेतलें अर्जुनान. मागीर इंद्राला रमणे वता. इंद्राला रमणेन तो सुमार काळ राबता. तो शस्त्रास्त्र पुरे यथावित्त यथावित्त यथाविधी म्हळ्यार ते प्रयोग हांव सांगला न्हय प्रयोग करका उपसंहार करका हे पुरे विद्या जावका कळव्या. शस्त्रान तो बिल्लान तो आरोप करचे कशी मागीर ते प्रयोग मंत्र कसो न्ही उपसंहार मंत्र कसले ते पुरे ते शास्त्र पुरे ताणें म्हळ्यार शस्त्रास्त्र पुरे ताजे येता बीत प्रयोग करचे न्ही पुरे शिकून ते पुरे घेतले ताणें पुराय जना लागीं. मागीर अर्जुनाक इंद्रू ते गंधर्वरायो चित्रसेनाल करीन तूं पद्य म्हणून शिकोका म्हळ्यार संगीत शिक वाद्यवादन शिक नृत्य शिक म्हणून सांगून तागेले करीन ते पुरे अभ्यास करयता. इतेक म्हळ्यार मुखारसून अर्जुनाक पळयात अज्ञात वासा वेळार हे पुरे उपयोग येत पळय ते तांकां गोत्तच न्हय. दैव प्रेरणी ते पुरे तशें ताणें पुरे ते शिकलो. 5 वर्ष पर्यंत इंद्रा लोटो स्वर्गांत राबला जाल्यार संकश्टांत मिगेल भावंड आसची रान्नां आसची दुशासनान द्रौपदील वेर केलेलें दौर्जन्य आम कुंती ती आमकां पुराय सोण विदुराते राबले हे पुरे उडक आसतना ताका मनाक शांती नासल्या बरें जाता. केन्ना बुलोक हांव गूण वता म्हणले लेक अमसोर ताका पाप जाल्यार पळय मनुश्याक सशरीर जावन स्वर्गा वचक जायना. एक जावन ते अदृश्ट अर्जुना मेळ्ळा ताजे नंतर ते स्वर्गांत जाय म्हळें सूख आसा ते पुरे सुखाक परवश जावन बुलोकांतूल पुरे विसरनाचे जाल्यार करता अर्जुन तो सामान्य न्ही न्हय. ताका इंद्रांश म्हणचे तशें जावन तो तागेले भुलोकाचे बंधूंक तागेले कर्तव्य कसले विसरनी तो स्वर्ग सुखाचे कसले आमिशाक बली जायन तो स्थितप्रज्ञ जावन आशिल्लो. ताका एक विशय सांगीत कसले म्हळ्यार फुडले जन्मांत नर जावन आशिल्लो महर्षी आसा पळय नर नारायण महर्शीलान तो नर जाल्लो तो अर्जुन जावन येयला. नारायण जाल्लो कृष्ण जावन येयला कळवे. तो ते नर जावन आसतनाय भारी देव लोकांतूय मनुश्य लोकांतूय प्रख्यात जावन आशिल्लो कळवे. तागेले तेजसू
तागेल सच्चारित्र्य तागेल रूप तागेल व्रतादी नियम शमद मा गुण हाजीन पुरे तो प्रसिद्ध जावन आशिल्लो नर जावन आसतनाची. आतांय तो तशीच आसा, बलिश्टू, भारी वर्चस्वी, भारी तेजस्वी, सर्व चतुर्वेदय शिकला, उपनिषद पुराण पुरे अध्ययन केलेलो तशीच. आता मनुष्याक अष्टगुणा परिपूर्ण जावका तसल्या तो ज्ञानी म्हणून घेता. म्हणजे अष्टगुण परिपूर्ण जावका अष्टगुण कसा म्हणून कोळका नव्हे. शुश्रूषा, श्रवण, ग्रहण, धारण, ऊह, आपोह, अर्थ, विज्ञान, तत्वज्ञान हे अष्टगुण आशिल जन मात्र सार्थक जाता तांगेल जीवन म्हणून म्हणटाचे. कळ्ळें. हें पुरे अर्जुनालान तशिलें. मागीर ताका तो अरण्या येतना ताका ब्रह्मचर्यात आशिल्लें. देह आलस्य म्हणून म्हणलें ना. तद नंतर एक चांग वंशान तो जन्म आयला आनी आतां तो यव्वना आईल तसलो एक तेजस्वी पुरुष तो. हे परे अर्जुनाल एक श्रेष्ठत म्हूण येता. आनी स्वर्ग मर्त्य लोक दोन्ही रक्षण करचें सामर्थ्य तागेलें आशिल्लें. जाल्यार एक दीस तो हांव इतलो तेजस्वी, हांव इतलो बिल्लुगारू, म्हाका युद्ध करूंक तसो श्रेष्ठ योद्धा एकल्या लेगीत ताणें आत्मप्रशंसा करून घेनी. कोणाक लेगीत निश्ठोर उरलय ना, पुराय जना गौरव दिता. तशी तागेलें एक अर्जुनाल एक व्यक्तित्व श्रेष्ठ व्यक्तित्व म्हूण येता. तसले अर्जुना लेगीत ती अप्सरेलंतू श्रेष्ठ जावन आशिल्ली उर्वशी तागेली ह्या पुरे गुणाक भारी तिको खुश जावन अर्जुनाले वचून म्हाका तुगेले ओटू समागम कोरका. अर्जुन लज्जेन माती तोगू करता कई तिगेले तोंड पळयना कई. आईलीक एक मलगड्यांक कशी सत्कार करता तशी सत्कार करता. कडे उर्वशीक आश्चर्य जाता. मलगड्यान सत्कार केल्या वरी सत्कार करता कसलो बाये. जाल्यार कितले की तरी ताका ओलयसुच्या पळयता, ताका एक नमने वशा करूं पळयता. जाल्यार अर्जुन दोनूय कानूय मुचून घेता कई. कित्याक म्हळ्यार सांगता कई तो, तूं म्हगेले वंशाचे पुरू रायाल ओटो आशिल्लो न्हू तूं. म्हणटना आमगेले पुरू वंशाक तूं महामात म्हूण येता. म्हगेले पित्र म्हगेले पितामहाकय तूं पितामही जावन आसा. कळ्ळें. कालकर्म संयोगा निमती पुरुवंशा उत्पत्ती तुगेल निमती जाल्लेली. म्हणटना म्हाका कुंतील बरी तूं, हांवय तुका पुत्र समानाची म्हूण म्हणटा. कळ्ळें. ताणें हाका कारण कसलें म्हूण म्हळ्यार इंद्रालोट सिंहासनार बसतना आनी पुरे नर्तन करत आशिल्लीच. उर्वशी अमकी उर्वशी म्हूण इंद्रान दाखयतना ही आमगेल वंशाचो फुडलो रायो पुरुरवो तागेले ओटू आशिल्लो न्हय म्हणून तें एक कुतुहलान जावो अस्सली स्वर्ग अप्सरे आमगेल वंशाच्याली पुर्वाच्या लेकलाल बायल जावन आशिल्ली म्हणलेली एक गौरवान तिका दोळे पिट्टी मारनान अशी पळयलें की कुतुहलान पळयलेलें तें. जाल्यार तीण कसं लेखलें उर्वशीन हाका मेगेल वयर मन जाल्ला म्हूण लेखून अर्जुनाक वर्डी हें म्हळ्यार मेगेल ओटू समागम करी म्हूण सांगचें आयला. जाल्यार ती कळ्ळें अर्जुनान म्हाका मात्र भावनेन पळयलेलें म्हूण. पळय ती कोप येयलो. जाल्यार कोप येवका वय एक अप्सरा स्त्रीक. जाल्यार ती कयलो कित्याक म्हळ्यार हाका एक प्रेरणा परमात्माली कसली म्हूण म्हळ्यार पळय ती कोप येवन ती तूं नपुंसक ज्या बैल मनशाल मध्ये नर्तन करून षंडशी जीवन काडी म्हणून शाप दिता. कडेरी ते कसं की शाप न्हय वो ओड क्षत्रिय ओड रायो. आतां असल एक नपुंसक जावचे तसल जन्म मेळ्ळा रे म्हूण भंय ताका इंद्राले सांगलें. इंद्र म्हणाल काय ना हे पळय चांगाक जाल्लेलें. कळ्ळें. तुका अज्ञातवासा वेळार तुका 1 वर्ष पर्यंत ते शाप तूं घे. कळ्ळें. ते तुका नपुंसकत्व येता. तूं बैल मनशाल म्हळ्यार अंतपुरांत तूं आसता राजकुमारींक पुरे आम नर्तन गायन शिकोवन दिता म्हण. कळ्ळें. 1 वर्ष कोणेय तुका गुर्तिसिनाची. मागीर ते उर्वशील शाप विमोचन जाता न्हय. तेदना तुका पुरुषत्व प्राप्त जाता वापस म्हूण. जेल्वे हांगा अर्जुन काम्यक बना तुकून चमकला. द्रौपदीक न्ही पांडवांक अर्जुनाल बग्गे चिंता भारी तांकां बेजारू अर्जुन ना न्हय म्हूण. आनी हें काम्यक बना रावचें नाका.
अर्जुन अन्नानं शम्मी हंग रापचे नका आम्ही तीर्थयात्रे बोचा म्हण त्या वेळार नारद येवन पावतची तीर्थयात्र कसले म्हूण म्हणटना तुमकां तीर्थयात्रे कशी कोरका कसले कोरका त्या पुलस्त्यान भीष्मा सांगिल्ले तीर्थयात्रेचे महात्म्य हांव तुमकां सांगता कशी खंय दुखून खंय वचूं का तीर्थयात्रे वेळार हें पुरें सांगता म्हूण सांगताची आनी सांगताच की षट संयम आशिल्ले जन मात्र तीर्थयात्रे करूं अर्ह हस्तसंयम पादसंयम मनस्संयम विद्यासंयम तपस्संयम कीर्तिसंयम हे संयम म्हळ्यार आस जाल्यार म्हळ्यार हस्त पाद मनसंयम म्हळ्यार हे इंद्रिय संयम हांगा संबंध पाविले विद्यासंयम तपस्संयम कीर्तिसंयम म्हळ्यार ज्ञानसुखा कशी आमी वचचें कसले करचें खंय वचूं का कसो करता तें ज्ञान नासल्यार त्या वेळाक आतां आमकां ज्ञानाचो ज्ञान ना जेवो टिकेट काडल्या जाल्यार आमकां ते गांवां व्हरून पावयत ते बस की ट्रेन की एरार बेसल्यार की जलवे फुडें तशें न्हय चमकून वचचें म्हणटना आमकां कशें वचूं का कसलें वचूं का कसलें करता खंय राबूं का हें पुरे गोत्त सुका ताजे नंतर आमकां मस्त गोत्तस म्हूण कोणा लेगीत दाखोवचें ना तेंचे एक संयम कळ्ळें तपस्संयम मस्त व्रत आराधना न्ही कोरका जाता नियमारा सुख जाता तीर्थयात्रे म्हळ्यार वट्रास आमकां कुशीशील वचून भोंवन येवचें न्हय ती यात्रा पुण्यक्षेत्र यात्रा म्हळ्यार ताका ಸ್ವಲ್ಪ सकडी जिब्बे संयम सकड सुका कळ्ळें हे पुरे आसल्यार मात्र तीर्थयात्रे करच्याक जाता म्हूण सांगून हस्तसंयम म्हळ्यार कसो न्ही म्हूण पळया दुसऱ्यांक हिंस करूं नज आतां विंगडा हिंस करचे खातीर कोण हस्त उपयोग करता पळय तांकां हस्तसंयम ना म्हूण म्हणटाची कळ्ळें हांकां पांडवांक हस्तसंयम आशिल्लो तांणी कोणाक हिंस करना आशिल्लीची आनीक कसो म्हळ्यार पाप जावचे जागेक अपवित्र स्थळाक चमकल्यार पादसंयम नातिले म्हणटाचे पांडव तसले खंय वचनाचे अपवित्र जागेक आनी वचनीचे तांणी तशें तांणी पादसंयम आशिल्ले म्हूण मनस्संयम म्हळ्यार कसो न्ही म्हूण म्हळ्यार मनान पापकर विशय इंद्रिय सुखार्था विशय सकडी आलोचना करना अशें रावचें पळय ताका मनस्संयम म्हणटाचे विद्यासंयम म्हळ्यार श्रुती स्मृती म्हळ्यार वेद वेदांग प्रशिकचे आध्यात्मिक तत्व पुरे शिकून काडचे कसलेय दुरुपयोग करूं ना हाका विद्यासंयम म्हूण म्हणटाची तपस्संयम म्हळ्यार आतां आमकां तपस्स करून मस्त एक कसं म्हणजे एक शक्ती येयली म्हूण लेख्या तपस करून एक आमगे लांगान तुका शक्ती येयली तेदना त्या शक्ती कसले एक पवाड करून दाखोवचें कोणाकय शाप दिवचे कोणा लेवीर प्रतिकार करचे हे पुरे कसो करचें आमगेले स्वार्था खातीर उपयोग करचे न्हय त्या करना नशी ताका दुरुपयोग म्हणटाचे केवल लोकोद्धार करच्याक जेवो आत्मोद्धार करच्याक उपयोग केल्यार ताका तपस्संयम म्हणचें आनी कीर्तिसंयम म्हळ्यार कसो न्ही आमी आतां कसं कार्य करतना हें आमगेलें कर्तव्य परमात्मा प्रिती जावका म्हूण करका शिवाय आमकां हाजे निमती नांव मेळका तांणी होगळ सुका हांणी होगळ सुका किर्ती येवका चार कडेन आमगेलें नांव दी सुका बॅनर कोरका हे पुरय लेखून आमी केल्ले म्हूण जाल्यार किर्ती संयम ना म्हणटाचे किर्तींतूय संयम सुका कसं केल्यार कोणाले कर्तव्य दृश्टीन करचें परमात्माला प्रित्यर्थ करचें म्हूण म्हणचें तशी असल मात्र जन हे पांच संयम जन आनीक कसं म्हूण म्हळ्यार कसले कोणाकय दिल्लेले ते वापस म्हाका दी म्हूण निमगुचें ना आनी आमी कसले संपत्त गळसून घेतला तांचे भितर तृप्ती सुका आनीक अहंकार आसचेनाचे तांणी मात्र तीर्थयात्रा कोरका कळ्ळें ढांबिकतन आसूनच म्हळ्यार डोंगी करची पळय येद्रा दुखून आमी बारीचें आंग अशी दाखोवचें जेव्हा आमी मस्त देवाला वयर भक्त अशी दाखोवची हे पळय ढांबिकतन म्हणटाची आनी कर्तव्य करचें फलापेक्षा सुचें त्या वयी आसच्यानच नित्यकर्म नित्यनियत कर्म कर्तव्य बुद्धीन करतले मित आहार स्वीकार करतले जिते इंद्रिय पापरहित आनी मांत्र तीर्थयात्रा कोरका म्हणस कोपश्चानचके सत्य उल्लका व्रत करतल जन आनी पुराय जन आमगेले वरीची म्हणून कोण लेखता तांणी तीर्थयात्रेक अर्ह जावन आस कळ्ळें आतां पळोवचें गेल्यार तीर्थयात्रे म्हणून कोण सांगता न्हय तीर्थयात्रा ही एक गम्मतशी जाल्ले ट्रेन आस बुकींग केल्लें जाल्लें चमकलें जाल्लें थंय भोंवल्यार जाल्लें खंय कसो सकट दाखयता आमी थंय पळयल्यार जाल्लें
तशी. आणि कसं की सकड पाप कोरलेलं जनानं आम्ही पाप परिहार जतके काशी चमकल्या हंग चमकल्या ते चमकल्या म्हणून वच्चे पाप परिहारा कतीर गंगे बुड्डू काम पापिष्टान बुडून बुडून गंगे उदाक अपवित्र जायनातलं पुरं तसं लेख स्थिती आत्तस जव आता धौम्य काम्यकमना बैसुनो नारदानं नारदानं सांगिले नारद भीष्माक पुलस्त्य ऋषीन सांगील पुरे विषय तीर्थयात्रेविषयी धर्मरायाक सांगताची दौम्य तक्का सांगताची कशी म्हण प्रसिद्ध तीर्थ खंचे पुण्यक्षेत्र खंचे या पुरे सांगताची वोचा आम्ही हांगोच्या थंय वचा म्हण त्या वेळाक लोमश महर्षी थंय आयलीची तांणी स्वर्गांतू इंद्र आणि अर्जुना ಒಟ್ಟು ಬೈಸಿಲೆ ಪೊಳೋನು ತಂಗೆಲ್ಲ ಉಲ್ಲೋನು ತಾನು एक संदेश दिला पांडवा दिवचक ते घेऊन येईल त्यांनी अर्जुनानं शिवाक ओलसानो पाशुपत महास्त्र पावला स्वर्गा चमकला ते प्रमुख दिक्पालक देवते वरलेल देवतेलागी पुरे महास्त्र पावला तो नृत्य गायन वाद्यविद्या पुरे शिकला या पुरे पांडवांक सांग म्हणलेले ताण सांगले मागिरी अर्जुनान वापास भूलोका येऊन तुमक मेळ पर्यंत तुम्ही मेघलोट तीर्थयात्रे कोरका म्हण ताणी सांगला म्हण धर्मरायान कशी नारदाला निमगिला धौम्याल ओटो आणि लोमश महर्षील ओटो तो तीर्थयात्रे कोरक निश्चय करता तीर्थयात्रे वचुका जला मनांत कसं लेकल मशाश्चानज वै बॅ ताण म्हणूस लोमश महर्षीनं आता तीर्थयात्रा वचून तीर्थयात्रा करून यावूतही हस्तिनामतीचे हंगाचे थंचे विषय दुर्योधनादिल विषय मत्सर द्वेष कोप कसलेश्चनच शुद्ध अंतकरणान तीर्थयात्रे कोरका जल्ले तांनी पुरे कल्मश मनाचे कळले काम क्रोध लोभ मोह मद मात्सरी दूर केले शुद्ध अंतकरणान तीर्थयात्रेक बायसरल्याची आहार नियम कसले आहार घेवका यात्रे असताना कसल घेवच्या नज ते पुरे आणि उपवास कोरचे ये पुरे कळबे हक्का आहार नियम घालून घेवचे उपवास करचे मनुष्य व्रत म्हणताची अंतःकरण शुद्धी आणि ताजी निमती मन शुद्ध जेवचे कळबे तक्का देवव्रत म्हणताची हे दोन्ही त्यांनी स्वीकार केले की पवित्र जाऊन तीर्थयात्रेक बायसरल्यांची जलरे एक संशय युधिष्ठिराल पळय सर्व विदार तुम्ही पवित्र जाव का म्हणून म्हणला ना मे लोमश महर्षीनं तेदना एक म्हाका संशय आसा म्हूण म्हणटा लोमश महर्षीला सांगता तो पळय सद्गुण आशिल्ले जनानं अशी पुरे दुःख भोगचे सद्गुणाचे लेश मात्र नातिले दुर्बुद्धी जन दिने दिने अभिवृद्धी वच्चे कारण कसले म्हण तेदना लोमश सांगता काही वर्धत्य अधर्मेण नरः ततो भद्राणी पश्यति ततः सपत्नात् जयति समूलस्तु विनश्यति पळय दुर्जन तुकात अभिवृद्धी अंत अभिवृद्धी पावतर असं म्हण तुका दिसू पुरो जाला रे ते अभिवृद्धी शाश्वत अभिवृद्धी नाही म्हण अधर्म कार्य करतल जनही प्रारंभांत अभिवृद्धी मेळटा श्रेयसी मेळटा तांकां कळव्या कडेरला कडेर म्हणटान सर्व कळवून घेवन नाश पावताची कळव्या तश जावन अधर्माविषयी नक्क तुका अधर्मादुकून प्राप्त जावची अभ्युदय कीर्ती कसले बरना शाश्वत जावन दुरभिमानादीन तुकून दर्प दाखयला रे दंभ दाखयला दुरभिमान येयले दुरभिमानान कोपयले तेच्यान तसल जन सर्व सद्गुण कळवून घेताची कळव्या तेच्यावन कोपू ताजीन सर्व मान मर्यादे कळून घेऊन चारित्र्यहीन जावन कसलेल्या जिनाशी दुष्ट कार्यांत प्रवृत्त जल्ला रे त्यांनी अभिवृद्धी येताच म्हणून कशी सांगतो तू म्हणून म्हणता तशी अशी कितली की सकडे दुष्ट आशिल्लीची कळव्या म्हणून ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ जनाल विषय आम्ही त्या परे पळिला महाभारतांतू खरे सांगता आणि तुमकां धर्मिष्ठ तुम्ही हे कष्ट शाश्वत नाही तांकां कशी अभिवृद्धी शाश्वत नाही की तुमकां कष्ट शाश्वत नाही तुमकां शाश्वत अभिवृद्धी जाता निश्चिंतेन तीर्थयात्रा करी या प्रेम नाका सले दवर नका म्हणून लोमश सांगता हांगा पांडव लोमशांग गेल ಒಟ್ಟು लोमश ಋಷಿಯಲ್ಲಿ ದೌಮ್ಯಾలని ಒಟ್ಟು ನಿಮಿಷಾರಣ್ಯ ಪ್ರಯಾಣ ಕೆಲ್ಲ महेंद्र पर्वतादुकून बायसोरनु समुद्र तीराचे सर्व समुद्र तीरांतसूचे सर्व तीर्थक्षेत्र संदर्शन केले प्रभास क्षेत्र येऊन पावलीची प्रभास क्षेत्र तीर्थाक पांडवैल्याची म्हूण कळ्ळी कुळ्ळे द्वारके दुखून प्रभास तीर्थक्षेत्र लग्गी श्रीकृष्ण बलरामो तांगेल परिवार पुरे पांडवाल दर्शनाक ते राहिले कडेरी पांडवांगेल स्थिती पळून बलरामाक भारी बेजार जाल्लो कळ्वे तो भीष्म द्रोण कृप पुरायसोण मानतो तुमगेलो धृतराष्ट्र तुमकां रान्ना पेटयला आणि
त्यांनी ते अधर्मी दुर्योधनाला बोटो असे नावं तिंतुला हांव ऐकून राबून सची कसं बुद्धी ही म्हणून सांगून तो धिक्कार घालता सात्य की कुडले सांगत की आम्ही पुरे कौरवांगेल बोटू युद्ध करूया पांडवाल राज्य वापस घेऊन पांडवांक दिव्या कळवे एकच वेळे प्रतिज्ञाबद्ध जाऊन 12 वर्ष वनवास करता 1 वर्ष अज्ञातवास करता म्हणून धर्मरायानं निवरलेलं पांडवान चांगले म्हणून जाला रे आम्ही अभिमन्यूक सिंहासनार बैसून राज्यभार करूया म्हणून त्यांना कृष्ण सत्य केलं अभिप्राय समतू सांगितलं जाला रे एकच सांगतो कसले म्हण म्हणाल युधिष्ठिरू धर्मात्म नव्हतो तागेल भुजबल पराक्रमानं त्या हस्तिनावती मला इंद्रप्रस्थ वापस घेतल्या मानतो ताजवीर बेसून राज्यभार करता कोणकी युद्ध कोरनो कोणकी ते राज्य गळसून ताका दिला रे तो अभिनी ते तुम्हीची ते राज्य अळसूच्या सम्म म्हणत शिवाय आम्ही आ बैसना म्हणतो तो मात्र नाही आम्ही युद्ध कोरून ते राज्य तांगेला आता दुखून सोडवान घेतले म्हणजे रे पांडवाल पराक्रमो जगा कोळचकेदना त्यांनी स्वभुजबला पराक्रमानं त्यांनी ते राज्य गळसून घेवोची इता म्हणारे द्रौपदी या विषयाक वपना म्हणून सांगून कृष्ण सांगता कडेरी युधिष्ठिर पुरे जनाला सांगता वै मत सत्यप्रतिज्ञ जावनस सत्यपरिपालन कोरनो मागीर आमगेले स्वभुजबला पराक्रमान मेळची राज्याची त्या राज्या परिपालन हांव करता शिवाय म्हाका कोणाले कसले दया भिक्षा म्हाका नाका म्हणून कृष्णान सांगिल्लें बरें तो बाई सांगता कडेरी कृष्ण तेन्ना पांडवांक सांगता कसो कुसवे शत्रूंगेल वटू युद्ध करचे काल लाग घेतना हांव तुमकां मेळटा सर्व जनांकय युद्ध सन्नद्ध जावका म्हणून तुमगेल सैन्य मोठो करून दिता म्हणून सांगून सर्व जना सांगता न्ही तो थंय दुखून तांणी तो कृष्ण द्वारके वता आनी प्रयाण मुखार सीताची उत्तराखंड यात्रे चमकलीची गंधमादन हिमालय पर्वतालागी पांडव चमकल्याचे गंधमादन पर्वत चढत असताना चंडमारुत येयले पाऊस येयलो मस्त कष्ट जल्ली तांकां तिका द्रौपदी भारी आयास जाल्ले मूर्छित जाल्ली जाल्यार भीम कसो करता युधिष्ठिरालेक निमगिता आनी घटोत्कचाल उडगास करता घटोत्कजू तागेल सेवक म्हणल्यार बरलेल राक्षस येताची तांणी पांडवांक उबारन बद्रिकाश्रम व्हरताचे बद्रिकाश्रम राबलींची एक दिसू तांणी बैसून असतना ईशान्य दिक्कान देवदिक्का दुखून वार येतना एक सौगंधिका पुष्प भारी चंद पुष्प परंबळाचे द्रौपदीला येयले तिका एक पुष्पान द्रप्ती जैनिके म्हाका असल मस्त फूल हांडी कोंबडी भीमसेना सांगता ते पुष्प काण युधिष्ठिरा दिता भीमू ईशान्य दिक्काक प्रयाण करता पर्वत चढता कळवे आमगे लोटो आयले भारी राजकुमारी ती भारी कष्ट अनुभविसत रस तिके एक फूल दिल्ले कुशजत जाल्यार इथे हांव दिवच्या नज म्हणून युधिष्ठिराके सांगना नाशी भारी उत्साह गंधमादन पर्वता वयर चढत रस कळवे प्रयाण कोरून एक सरोवराला वचून पावलो थंय लागीं एक केळी वन आस थंय एकलो बसला मांकड होड तो वाटे आड तागेल बाल दवरून न्हिदला कळवे तेदन हनुमंत सांगता तूं कोण मनुष्य न्हय मनुष्यान हाजी मुखार वचचें जायना साध्य ना तशें तूं वापस वच म्हूण मी वापस वचचें वपना कळवे तशें जाल्यार तूं हांच्यान वत म्हूण जाल्यार आपल्या मानतो म्हाका हांगा हल्लो चका जायना तूं मुगेल वयरच्यान उड्डून वच भीम सांगता ना आमगेल धर्म कसो सांगता म्हळ्यार निर्गुण परमात्मा तूं देहम व्याप्या अवतिष्ठते परमात्मो पुराय जनाल देहांत आसता म्हणटा देह दांटून वचनच तशी हांव वचना म्हूण म्हणटा हांव तुगेलें शरीर उड्डून चिमकल म्हूण जाल्यार हांव देवा अपमान केल्या बरें जाता तशें म्हाका तूंची जागो दी म्हणटा तेदना हनुमंत उल्लयना पळय तेदन म्हणटा तूं एक वेळ बदन चमकलो जालो ना जाल्यार तुका वत्ता तेकडे कोरक जाता म्हूण म्हणटना हनुमंत सांग जैत तूं मिगेल बालेक बदीन दवरी पुरो आनी तूं प्रयाण करी म्हूण भीम अशें सांग एक बाल एकडे तेकडे दवरचें कसलें म्हूण कशी केल्यार ताका बाल हालोवचें जायना लज्जिजत ताका क्षम निमगिता तूं सामान्य न्ही कोणकी व्हड पुरुश म्हूण तेन्ना हनुमंत रामायण म्हूण नांव जाल्लें संक्षिप्त रामायण भीमा सांगता हांव कोण म्हूण सांगता आनी सांगता आमी दोग जनी वायुवंशाचेची तशें आमी बाब्बा वाल्मिकेची म्हूण सांगता कडेन भीम ताका पांय पडटा मागीर त्रेतायुग द्वापर युग दोनी युगांत तूं आसा म्हूण जाल्यार तुका चतुर्युगाचे पुरे विशय गोत्त का म्हाका सांग म्हणटना हनुमंत भीमाका चतुर्युग म्हळ्यार कसो न्ही ताजें स्वरूप कसलें पुरे सांगता कळवे
कडेरी कृतयुगांतो अध्यात्मचिंतन मांद्र जनानं जीवनांतो दवरून घेतले अध्यात्मचिंतन सोरण तांक विंगळ धर्म कर्तव्य मुन्ना पुऱ्या जनाके ब्रह्म साक्षात्कार कोरका मळले एक मुख्य गुरी धर्म ही परिपूर्ण जावनस मनुष्याला शरीरांत कसले न्यूनत्ना धर्मिष्ठ जावनशील दिकून आरोग्यवंत आयुष्यवंत परिपूर्ण आयुष्याने तंकसता कृतयुगांतो संन्यासाची मुख्य धर्म रघुरुजींना प्राकृतिक कसले म्हणटा पळय प्राकृतिक जावन कसले काय नज इति भाद म्हणटाचे मनांतू देहांतो दुःख कसले ना राग द्वेष लोभ मोह मद मात्सर्य ये स दोष मनशालांतो ना जनपुरय ब्रह्मज्ञानीची चार वर्णाच्या नी ब्रह्मज्ञान साधन करचे चार वर्णाचे ध्याना बसतलीची ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वाभाविक चार वर्णाचे असणारे त्यांनी पुरे उपनिषद धर्माची पालन करतालीची ओंकार मूलमंत्र जावन शिल्या मरणानंतर पुराजन जीवनमुक्त जाता आशिली कृत युगांतो आणि ब्राह्मण प्रभावी जावन शिलीची म्हळ्यार चार वर्णात जन असला रे ब्राह्मण भारी चड संख्येरी आणि प्रभावी ब्राह्मण आशिलीची त्रेतायुगांत धर्म कालवास क्षीण जाता या युगांत कितली की यज्ञ यागादिकची प्राधान्यता सुचे जलरी जन सत्यसंध जावन असताची नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठान चुक्कनानशी करताचे जलरी त्रेतायुगांतो ब्रह्मज्ञान पावका मळेल निष्ठ पळ्या उणी जावन वत्ता मनशाल मनांतो अनेक आशी उपजत रस्ता त्या आशी पुरई सुचकत यज्ञ याग दान इत्यादी करताची जलरे जितेंद्रियत्व आशिल देखून धर्मच्युत जन बारी उणी म्हणून येतं तशी द्वापरयुगांतो धर्म अर्धा भागा इतले क्षीण जाता कृतत्रेतायुगांतो एक रूप रस्ता वेद त्यात द्वापरयुगा अंत्यांतो वेदव्यासाल निमती रक यजु साम अथर्व चार विभाग जाता द्वापरयुगांत इत्तिकतीर म्हण म्हळ्यार अशी वेद विभजन करचे जनालांत एकाग्रता उणे स्मरणशक्ती उणे हे द्वापरयुगांतून 28 कलियुगांतून जेवचे आणि आनिकी जनाला मस्त मनांतो ज्ञापक शक्ती उणी जाता स्मरणशक्ती उणी जाता अनेक कसं म्हण म्हळ्यार कलियुगाचे जन अल्पायुषी जावन असताची चार वेद वाजूच्या बारी कष्ट मळकतीर संपूर्ण अभ्यास करू साध्य जायना मळकतीर वेद विभाग जावन अध्ययन करू शूर केले द्वापर युगांतो वेद विभाग जातना कर्मही विभाग जात म्हळेल वय नव्हे अनेक कसं म्हण म्हळ्यार जनालांतू रजगुण चढ द्वापराचे जनालांतू रजगुणी जन चढ म्हणटना ब्रह्मनिष्ठ मस्त उणी जाता आणि एक कसं म्हण म्हळ्यार ज्ञान इपळे चांगला नव्हे ज्ञान उणे बुद्धी उणे तशें जावन सत्य मस्त उणी जाले धर्मभ्रष्ट म्हणटा जनांक अनारोग्य इत्यादी आपत येता त्या वेळार मनुष्य यज्ञ यागादी तपसू अर्चन सगळं करू शूर केले त्याका स्वर्गांत वचून सुख भोगू का म्हण कलियुगांत मुखाल भाग धर्म नाश जाता कालबाग मांत्र धर्म असता तमोगुण चढ जाता स्वार्थ मांत्र असता वेदाध्ययन यज्ञ याग सदाचार प्रेमुणी जल्ले जन अनेक रोगरुजीन अंगांतू तजनंतर अतिवृष्टी अनावृष्टी क्षाम डामर असल पुरे बाद जन पुरे कपट जन म्हूण येत अनेक कसं म्हूण म्हळ्यार आहार कितले जाता तितले आहार जनांक मेळना नशी पशु पक्षी प्राणी हानी पुरे नाश करताची शत्रू चढ जाताची दुष्टजन चढ जाताची दरोडेखोर चढ जाताची धर्म क्षीण जाता खंय तर म्हळ्यार कलियुग अंत्य म्हणतना शासन करतले शासक समित तांणी जनांक बाद दिवन रक्तपिपासोशी जाताची तशी नीती बारी उणे नैतिक मट्ट ना म्हणत तशें जावन स्वभाव गुण पुरे उणी जावन गेल्ले म्हूण येतात ईश्वरी हनुमंतो भीमाक सांगता मागिरी भीमू एक आश करता म्हणटा तू गेले समुद्र लंघन कालांत तू एक ओड अद्भुत रूप पाविलो म्हणून आतां सांगिल्लो हनुमंत रामायण सांगतना म्हाका तें दाखयतवे म्हूण म्हणटा तें अद्भुत रूप ताका दाखयता आनी सौगंधिका पुष्प खंय आसा म्हूण म्हणलेलें तें कुबेराल उद्यानवना हे वाटेन वच म्हूण म्हणटरस आनी सुरक्षीत जावन वचून यो म्हणून आशिर्वाद करता दनपारा वेळाक भीम एक सरोवराले आयलो पळीत त्या सरोवरा भितर बरी सौगंधिक पुष्प आस तें पुष्प काडका जाल्यार उदका देवका वयनवे म्हूण म्हणटाना तें सरोवराचें उदका देंवतना कुबेरान त्या सरोवरा रक्षणेक मस्जन सैनिकाक दवरला तांणी पुरे बाद ताका आड दितान कोप येवन तांकां पुरे मारता वरलेल सरलेल जन धांवन वचून कुबेराक भीमाल विशयी सांगताची कुबेरो बारी संतोष पावता आनी कोप करना तो सांगता कसो गुतस्वेत असो भीमानान वेलेले व्हरो म्हूण तेच भितर गटोत गचू आनी
तन्नी तागेल परी हंगा युधिष्ठिरू ना भीमू ना म्हणटा द्रौपदी आशिल्ले विशयी सांगता युधिष्ठिर घटोत्कचाला सांगता आमकां प्रथई वर भीमान कसल ते अपाय करून घेतला की म्हूण कडेरी पुराय जन पांडव आनी घटोत्कच तांकां उबारून घेवन तागेले सैनिक पुरते येयलींच की सेवक तेदना धर्मराय भीमाला सांगता पळय देवतेंक विरुद्ध जावन आमी कसले साहस कार्य करूनच म्हूण कडेरी कुबेरा कळ्ळें पांडव पुरे आयलेंचे म्हूण तो थंय ಸ್ವಲ್ಪ काळ तुमगेले कुश प्रकार रब्बू येता म्हूण तांणी पुराय जन थंयची रप्ताची सुमार दिसू मागीर कुबेरा लागीं आदेश कुबेरा लागीं आपण घेवन तांणी बद्रिकाश्रमा येवन पावताचे एक दीस जटासूर म्हणलेलो राक्षसू द्रौपदी युधिष्ठिरू नकुलू सहदेवांक अपहरण करून व्हरता भीम ताका मारून सर्व जनांक बिडगड करता मागीर तांणी नरनारायण आश्रमात दुखून वृषपर्मालय आश्रमा वचून मुखारसून आर्ष्टिशेणाल आश्रमाक येताचे ते आर्ष्टिशेण ऋषी युधिष्ठिराक धर्मोपदेश करताचे युधिष्ठिर कसं करता युधिष्ठिरा अन्न माल योगक्षेम पळोवचे सर्वश्रेष्ठ धर्मसम्मत कार्य कोरका सदा सत्य सांगका सत्य मार्गार चोलका कष्ट नष्ट म्हूण दिसल्यार कडेरी सुरवेक सत्य मार्गार वचचें म्हळ्यार बारीक कश्ट हाजे निमते नश्ट चड जाता दिश्च पुरो जाल्यार सत्याक जय म्हळ्यार खंडीत शाश्वत जावन सोचे सुख मेळचे सत्य मार्गार चल्ल्यार पट्टी सांगली म्हूण जाल्यार तात्कालीक जावन प्रयोजन दिसच्या पुरो जाल्यार मागीर कडेर म्हणटना तांतू तुका कश्ट निश्चय म्हूण म्हणटा आनी मालगड्यांक वृद्धांक ब्रह्मज्ञानीक प्रे गौरव कोरका मनसिक जावन कसले पाप कार्य करूनच खंयच्याय संदर्भांत दुष्कार्य करू नका सत्कार्यय करी सत्कार्य कार्य केलेल्या जनाक गौरव दी दुष्कार्य केलेल्या जनाक गौरव दिवका म्हणना तांकां तिरस्कार करू का आनी आत्मश्लाघन एक करून घेवं नका त्या भजी वायट म्हूण म्हणटा आनी सत्पुरुश तुका भेट्टू येवच्या पुरोची तांगेली योग्यतानुसार तांकां सत्कार कोरका खंयी असो आतां तुमी रान्ना आसची आनी मुखार तुमी वापस तुमगेल्या देशा वताची तेन्नाय धर्म मार्ग सोडूनच कळव्या दान धर्म तपस्सु शौच आर्जव विधेयता क्षमा हे पुरे दैवी संपत म्हणटा हे यथाशक्ती पालन कोरका म्हूण म्हणटरस आनी इह्यांतूय परांतूय सुख मेळका म्हणजे आनु अम्मा गुरु अग्नी आत्मा हे 5 भक्तीन उपासन करतरस का म्हूण म्हणटा आनी तुमी अंग दुखून खंयी वच्ची नाका अर्जुनान अंग येवतय आमगेले आश्रमान तूं राब म्हूण एक दिसू द्रौपदी भीमाक सांगता वापस कंचकेक पुष्प पळयता ती आनी भीमाक सांगता म्हाका येमाईन जावका म्हूण चमकलो पर्वता शिखराक थंय यक्ष पुरय ताका आड दिताची कडेरी कुबेराल स्नेहीत तो मणिमंत म्हणल राक्षसू ताका संहार करता कळवे कडे भीम पर्वत शिखरा चमकला म्हणलेले विशय द्रौपदीन पांडवांक सांगले तांणी चमकलीची भीमा लागी कडेर युधिष्ठिर वापस हांव तुका तितली सांगिल्लें आसतना वापस तूं हांगा आयलो न्हू तूं तशें करून दिशिल्लें न्हय म्हूण म्हणटना भीमान यक्षांक राक्षसांक तांतूय मिगल प्रितीच मणिमंताक संहार केला म्हणले कुबेरू तक्षण पांडवाला येता कडेरी येवन युद्ध कोरका म्हूण म्हणलेलें ताका मन आसता जाल्यार पळयतना देव समान जावन आसा न्ही ताका कूड घासयलो आंगेल मस्त लोक कल्याण जावचें आसा म्हूण कुडले तांगेले विशय प्रसन्न जालो कळव्या जाल्यार भीम वरलेले जन युधिष्ठिरू नकुल सहदेव भीमान तुका अपराध केला वई आमी पळय अपराधी म्हूण सांगून बारी बागसून आत बांदून पांय पडटात न्ही जाल्यार भीमसेन चुकून जाल्यार हांव केलें तप्पू अकार्य म्हूण सांगना कुबेराक पळोवन राबला कळव्या तो सांगतरस म्हाका हें पुराय जनाले देवान दिलेले संपत्त पुराय जनाले अधिकार आसता म्हाका कोण आड दिला तांणी म्हाका मारूं येतना हांव मिगल आत्मरक्षण एकत्र होराट करूं का न्हय तांणी ओरड जेतना हांव एक तांणी मरचें सहज न्हय कसो तप्प आसा म्हूण सांगून म्हणटना भीमू हांव निरपराधी म्हूण सांगून घट्टी राबला तांणी देवते कुबेरनी देवते म्हणलेले कारणान हांव भिवन हांव अपराधी म्हूण क्षमी निमगे हांव कसलो हेडी न्हय म्हूण सांगता तेदना कुबेरा भारी संतोष जाता तो संके भीमाल विशयांत कोणेय कोप्पूनच आनी कसं म्हूण मला तांकां सांगता वापस तुमी हांगा ಸ್ವಲ್ಪ रब्याचे म्हूण सांगून तांणी थंयचे रप्ताचे कळव्या इत्याक तो सांगता तुमी मनुष्य जावन यक्षांक गेले गंधर्वांक गेले ह्या प्रदेशात तुमी आयल्यांची म्हूण म्हळ्यार तुमी असामान्य देवता सदृश म्हूण सांगून पुरे जना कळटा म्हूण म्हणटा आनी कसं म्हणटा मणिमंताक एक मनशाल निमती मरण म्हूण आशिल्लें इत्याक म्हळ्यार अगस्त्य मुनीक तांणी अपचार केलेले ताजी शापान भीमान निमती तांगेले वध जाल्ले आतां तुगेले दर्शनान
सर्वजन शाप विमोचन जल्ला म्हूण सांगून कुबेर पांडवांक समाधान करता युधिष्ठिराक उपदेश करता. युधिष्ठिरा, धृतिर्दाक्ष्यम देशकाल पराक्रमः लोकतंत्र विधानानाम एष पंचविधो विधी. हे लोकाचे खंयचे कार्यसिद्धीक धैर्य सामर्थ्य देश काल पराक्रम हे 5 मूलभूत कारण म्हणटाचे. कष्ट नष्ट जेवो तेदनाय कोण धैर्य कोण पळय हांव हें काम करना म्हाका कश्ट जाता नश्ट जाता म्हूण म्हाका ना पळय ताका धैर्य म्हणटाचे. कसले अड्डी आतंक येयल्यार कार्यसिद्धी जावका म्हूण सतत प्रयत्न करच्याक ताका सामर्थ्य म्हणटाचे. देश काल परिशीलन करून पराक्रम दाखोवका नाजाल्यार त्या पराक्रमी व्यर्थ जाता म्हणून सांगता. आनी भूंय आळसुका जाल्यार ते मागीर कशी मस्त काळ शत्रू ना अशी आळसुका समर्थ जावका म्हण जाल्यार रायू मंत्री आनी अधिकारी तांणी पळय दृढ मनाचे आसुका. तांणी देशकाल विवेचन कोरून काही कसं कोरका खंयचे कडेन कसं जावका ह्या पुरे आलोचन कोरून आडळीत कोरका. आनी सर्व धर्मा विशयी तांकां ज्ञान आसुका. आनी कसं म्हळ्यार कोपिश्ट जावचे बुद्धी कळून घेवची कोपान आनी हांव हवनत जत्वे म्हूण मन करना म्हण जाल्यार तो पापिश्ट म्हणून घेता. अनगत्य साहस करचे नाका कळवे. अनगत्य साहस करतल जन आनी कोण वंचक दुरात्मा तांगेल म्हण की आमी सामर्थ्य पावका म्हूण लेखला रे. आनी कोण दुराशे आशिल्ले जन आसा तांणी पळय पापिश्ट म्हणून घेताची म्हणून इतले उपदेश करता. आनी भीमालांतू धर्मसूक्ष्म समगोतना स्वल्पचंचल बुद्धीचो कळवे अति बलशाली आनी ताका सहन ना कोणाले भंय ना हें एक दोश म्हूण लेखूं येता. तशें न्हू पळय कसले विवेचन करनाशे हांगा आयलो अनगत्य साहस दाखोवन सर्व देवते यक्षांक देवत न्हू तांणी यक्ष पळय तांकां वध केला म्हणटना आक्कच तिके तूं जागृत केल्यार जाल्लें म्हूण म्हणटना कळवे भीमू कुबेरा लागीं नमस्कार केल्या वरी करता क्षम घेतल्या वरी करता. हे पुरे महाभारतात पर्यंत निर्णय समेत आमी काणी महाभारतांत तूं सांगला तुमकां कळवे. भीम वायुदेवो कुबेर अल्पशी कितकी वयच्यो जाल्यार आतां मनुष्य देह धारण करून येयला. कुबेरू देवते म्हूण म्हणलेले खातीर ते उपाधी खातीर एक ताणें दाखोवचें गौरव कळवे. शिवाय ताण केल्ले विशयांत कसले तप्पू ना. तांणी पुरे देवाक विरोधी जाल्ले यक्ष रक्षांक मात्र मारला. शिवाय ताणें म्हणी म्हणटाल तसल राक्षसाक तो देव विरोधी तसल्यांक मारला. शिवाय कोण देवाल विशयांत प्रितीर आस तसले यक्ष रक्षांक ताणें मारले कळ्ळें. वापस तांणी आश्टीशेण महर्षीला आश्रमाक आयलीची अर्जुना रागतरसाची तेच भितर थंय 5 वर्स इंद्राला रमणे राबून कसल सकट शिकूं त्या पुराय शिकून देवतेंगेलो अनुग्रह पावलो. सर्व शस्त्रास्त्राचे प्रयोग उपसंहाराचे विधी पावलो. इंद्रान ताका संतोषार पेटोवन दिल्ले. तो गंधमादन पर्वताक आयलो. मातली सारथ्य करतस इंद्राल रतारी इंद्रान ताका स्वर्गा दुखून बुलोका पेटयला. अर्जुन तो गुदेवलो. युधिष्ठिराक भीमाक पुरे नमस्कार करता. नकुल सहदेवाक आलिंगन करता. द्रौपदी लागीं वचून तिका संतोशान तीक पळयत तो कळ्ळें. तिका संतोष जाल्ले कळ्ळें. स्वर्गांत ताका कितले आनंद जालो पळय ताजे आनंदा पशी चड आनंद बायल बामणांक पळयतना जाले ताका. मागीर तिणें द्रौपदीन तिका ताका सत्कार केल्ले कळ्ळें. त्या आनी तागेले तांणी निंगिताची 5 वर्ष कसं केलें तुवें म्हूण ताणें स्वर्गार कसं केलें ह्या विशयी पुराय सांगता तो कळ्ळें. मागीर ते दुसची रात्री जाल्ली आनी गंधमादन पर्वतांतू तांणी 4 वर्ष काल काडताचे 10 वर्ष जाल्ले. भीमसेन धर्मराया सांगता अण्णा आनी 2 वर्षान अज्ञातवास आयले लागीं ते कशी कोरका म्हूण म्हळ्यार आलोचना कोरका आमी आनी 2 वर्ष काल हस्तिनापुरा लागींचे द्वैतवनांत वास करुया. दुर्योधनान तेन्ना तो कसो लेखता आनी द्वैतवनांत वचची आमी हांकां सोदूका म्हणून ना थंय सोदिल्ल्या मेळटाची म्हूण जाल्यार आमी थंय आसून ताणें आमी थंय आसा म्हूण लेखिल्लें तेन्ना एका पंत दूर वचून खंय दूर वचून रावचें एक आलोचना कोरका. तशें तांणी कसं करताची गंधमादन पर्वतांत देखून बदरिकाश्रम आयलीची थंय देखून द्वैतवनाक आयलीची. आनीच काणी 9 शाल शाप विमोचन ते पायचे दिसा पळया आमी. कायेन मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.